मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 12 तर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्तानं स्वच्छता, श्रमदान आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। हा उपक्रम महात्मा फुले संग्रहालयाच्या समोर गोले रोड इथे सकाळी 11 वाजता दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर अजय दुधाणे, माजी सरचिटणीस, छत्रपती शिवाजीनगर विधानसभा यांच्या पुढाकारानं करण्यात आले। या प्रसंगी रवींद्र साळेगावकर तसेच सुनील पांडे, शैलेश बडदे, लताताई धायगुडे, अपर्णा कुराडे तसेच खुशीताई लाटे, प्राजक्ता डांगे, गौरी शिरोळे, प्रकाश सोलंकी, संदीप काळे, अनिल भिसे, किरण ओरसे, सुजित गोटेकर तसेच सुरेश शिंदे, प्रशांत वैद्य, दत्तात्रय सोनार, हेमंत डावी, अमित शिंदे, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवून घोले रोड परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील देण्यात आला। यावेळी डॉक्टर अजय दुधाणे म्हणाले की पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाज हितासाठी कार्य करणं हेच आमचं ध्येय आहे। कार्यक्रमात सहभागी नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवण्याचा आणि वृक्षांचं संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहिलं असेल पूर्ण शहरभर मध्ये स्वच्छता अभियान असेल, आरोग्य शिबिर असतील, वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील, असे विविध सेवाभावी उपक्रम 17 फेब्रुवारी माननीय पंतप्रधानांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोबर गांधीजींची जयंती या निमित्ताने आयोजित केलेले आहेत। पुणे शहरामध्ये विचार केला तर साधारणतः 450 ठिकाणी हे सर्व कार्यक्रम होत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज आमचे अजयजी दुधाणे यांच्या वतीने आज माननीय पंडित दीनदयालजींची जयंती आहे। या जयंतीनिमित्त या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की आपला भारत देश जर स्वच्छ ठेवायचा असेल तर आपल्या सर्वांना पुढाकार घेतला पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून जी काही कचरा होतो त्याचं थोडं प्रमाण कमी करून आपण या मोहिमेत सहभाग झाला पाहिजे। एवढीच पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा 75वा वाढदिवस आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती याच्या संयुक्त विद्यमानं आज आम्ही स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण असा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या निमित्तानं एक संदेश की स्वच्छता मोहिमेचा एक संदेश देण्याचा आमचा एक प्रयत्न, त्याचबरोबर एक पेड माँ के नाम अशा माध्यमातून आम्ही ती झाडं वृक्षारोपण आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे। आज या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित राहिले आणि आमचे शहराचे सरचिटणीस रविभाऊ साळेगावकर, शहराचे उपाध्यक्ष सुनीलजी पांडे, आमच्या दक्षिण मंडलचे अध्यक्ष आणि उत्तर शैलेशजी बडदे, आनंदजी छाजेड उत्तर मंडलचे अध्यक्ष या ठिकाणी आणि बाकी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबद्दल मी सर्वांचे आभार। महिला आघाडी अध्यक्ष असतील, महिला सरचिटणीस असतील, सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले। सर्वांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाहीये, पण सर्वजण उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला शोभा आणली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। उपाध्याय यांची जयंती भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभर याचा पूर्णपणे कार्यक्रम साजरा करीत आहेत। पंडित दीनदयालची जयंती श्रम दिन हा म्हणून साजरा केली जात आहे। या श्रमदिनानिमित्त सर्व भारतीय जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते श्रमदान करत आहेत। देशाच्या कानाध्यक्ष JP नड्डा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे श्रमदिन हा सगळीकडे संपूर्ण देशभर आम्ही सर्वजण साजरा करीत आहोत। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते 17 सप्टेंबर ज्या दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 75वा वाढदिवस होता, तो दिवसापासून ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या निमित्ताने संबंध सेवा पंधरवडा ठेवलेला आहे आणि या निमित्ताने एक पेड़ माँ के नाम म्हणजे पर्यावरणाच्या निमित्ताने वृक्षारोपण केले जात आहेत। स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने श्रमदान केले जात आहे। ज्या ठिकाणी श्रमदान केले जात आहेत त्या बंधारे असतील, काही ठिकाणी कचरा उचलण्याचे असतील, असे विविध प्रकारचे श्रमदान भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करत आहेत। अमोल उदमले, C24 तास, पुणे।